हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. मी परमेश्वराला धन्यवाद देतो की त्यांनी आम्हा सर्वांना इकडे एकत्रित केलं, त्याला धन्यवाद देण्यासाठी. हालेलुया. आणि तुम सर्व भाऊ बहिणींचा मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला तुमचं स्वागत करतो. आपण इकडे जमलो आहोत परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी. आपण जमलो आहोत इकडे परमेश्वराची स्तुती करण्यासाठी. आपण जमलो आहोत त्याच्या नावाला उंच उचलण्यासाठी. म्हणून सर्वजण आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. ही वेळ घेऊया आपण परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी. आपण आपले डोळे बंद करूया आणि त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. त्याची स्तुती करूया, त्याची स्तुती करूया, त्याची स्तुती करूया. कारण की तो धन्यवादचा योग्य परमेश्वर आहे, तो स्तुतीचा योग्य परमेश्वर आहे. त्याला धन्यवाद देऊया, त्याला धन्यवाद अर्पण करूया, त्याला धन्यवाद अर्पण करूया. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं जिकडे 2 आणि 3 आहेत तिकडे तो आहे, तिकडे तो आहे. तो त्याच्या लोकांच्या स्तुतीमध्ये वास करतो. सर्वजण आपण त्या परमेश्वराची धन्यवाद देऊया, त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. सर्वजण ही वेळ घेऊया, त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. ही वेळ घेऊया परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी. त्याची स्तुती करूया, त्याची स्तुती करूया, त्याची स्तुती करूया. कारण तो धन्यवादचा योग्य परमेश्वर, कारण तो स्तुतीचा योग्य परमेश्वर आहे. तो एकच जिवंत परमेश्वर आहे. तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही आहे, तुझ्याशिवाय दुसरा अजून कोण नाही आहे. तू आहेस, तू आणि तू येणार आहेस. तू जिवंत परमेश्वर आहे. तुझी आम्ही स्तुती करतो, तुझी आम्ही स्तुती करतो. सर्वजण त्या परमेश्वराला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्वजण धन्यवाद देऊया. ही वेळ घेऊया, त्याची स्तुती करूया, त्याची स्तुती करूया, त्याची प्रशंसा करूया. तो प्रशंसाचा योग्य परमेश्वर आहे, तो प्रशंसाचा योग्य परमेश्वर आहे. त्याची स्तुती करा भाऊ बहिणींनो, त्याची स्तुती करा, त्याची स्तुती करा. धन्यवाद. हो हो धन्यवाद, हो धन्यवाद येशू, हो धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, 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 हालेलुया. किती जण आनंदित आहेत? हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. आणि आपण हे गाणं गाऊया, सागर से भी गहरा. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, आय हॅव लव्ड यू विथ एन एव्हरलास्टिंग लव्ह. मी तुझ्यावरती सार्वकालिक प्रेम केला आहे. हालेलुया, हालेलुया. तो परमेश्वराचा प्रेम कधी आपल्यासाठी कधी कमी होणार नाही. हालेलुया. असा प्रेम आपला जिवंत परमेश्वर आपल्यावर करतो. हालेलुया. तर त्याच्यात हे गाणं घेऊया, सागर से भी गहरा. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. प्यार है तुझसे ही, प्यार है, प्यार है तुझसे प्रभु. सागर से, सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. सागर से भी
गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे प्रभु। सब गाया, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु। हालेलुया, 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 प्यार है तुझसे, हालेलुया, हालेलुया, प्यार है तुझसे, हालेलुया, 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 प्यार है तुझसे, ओ हालेलुया, हालेलुया, प्यार है तुझसे, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे प्रभु, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु, ओ तुझसे यीशु। हालेलुया, 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 प्यार है तुझसे, हालेलुया, हालेलुया, प्यार है तुझसे। संगया, हालेलुया, हालेलुया, प्यार है तुझसे, हालेलुया, हालेलुया, प्यार है तुझसे, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे प्रभु, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु, ओ तुझसे यीशु, ओ प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु। आपले हात उंच करूया, म्हणूया प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु। हालेलुया, हालेलुया, प्यार है तुझसे। आपला हात उंच करूया, म्हणूया हालेलुया, हालेलुया, प्यार है तुझसे, हालेलुया, हालेलुया।
हालेलुया ढाल है तुझसे। आपण आपला हात उंच करूया, त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. जो प्रेम त्याने आपल्यावर केला, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून, म्हणून आपण आपले हात त्या परमेश्वराकडे उचलूया. योग्य आहे तो मेमना, योग्य आहे तो मेमना आपल्या धन्यवादचा, साऱ्या आदरचा योग्य आहे. तो योग्य आहे परमेश्वर, तो योग्य आहे. आणि आपण आपले हात उच्च करूया आणि म्हणूया, प्यार है, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे प्रभु, प्यार है तुझसे ही प्यार है, प्यार है तुझसे यीशु, तुझसे येशू. त्या परमेश्वराला जोरदार थाळी वाजवूया. त्याचा धन्यवाद, त्याचा धन्यवाद, त्याला धन्यवाद अर्पण करूया. तो धन्यवादचा योग्य परमेश्वर आहे, तो धन्यवादचा योग्य परमेश्वर आहे. आपण थाळ्या वाजवूया आणि त्या परमेश्वराचा स्वागत करूया, स्वागत करूया, स्वागत करूया. ओ ओ तेरे नाम के लिए जी ले हम, तेरे नाम के लिए जी ले हम. तू बड़े मैं गदू हूँ, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तेरे नाम के लिए जी ले हम, तेरे नाम के लिए जी ले हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम.
खुदा है खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन है तेरा पिता। तू बड़े से मैं घटू, मेरा जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े से घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू मेरा है, तू मेरा है, मैं तेरा। तो सरदाया, तू मेरा है, मैं तेरा। तो तू मेरा है, मैं तेरा। तो तू मेरा है, मैं तेरा। तू मेरा है, समझाओ, मैं तेरा। तू मेरा है, 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 मैं तेरा। है खुदा मेरे खुदा, तेरा जीवन है तेरा खुदा, है खुदा मेरे खुदा, मेरा जीवन है तेरा खुदा। आपले हात उंच करूया। है खुदा तेरे खुदा, मेरा जीवन है तेरा खुदा। तू बड़े, तू बड़े, मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े सजन म्हणूया, मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। धन्यवाद, सर्वजण धन्यवाद देवेत परमेश्वर। त्याला धन्यवाद, त्याला धन्यवाद, धन्यवाद, त्याची स्तुती करूया। त्याला धन्यवाद अर्पण करूया, कारण तो धन्यवाद चा योग्य, तो योग्य, तो योग्य। त्याला धन्यवाद देऊया, त्याला धन्यवाद देऊया, त्याला धन्यवाद देऊया। आपले हात उंच करूया त्या परमेश्वराला। धन्यवाद, 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 धन्यवाद माझ्या स्वर्गीय पिता। धन्यवाद, तू स्तुतीचा योग्य परमेश्वर आहे। तू स्तुतीचा योग्य, योग्य आहेस, योग्य आहे, योग्य आहे मेन्ना, योग्य आहे। तू सुंदर आहेस, तू चांगला आहेस। ते स्वर्गदूत तुला म्हणतात तू पवित्र आहेस, तू पवित्र आहेस। धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू। तुला धन्यवाद देतो माझ्या स्वर्गीय पिता। या दिवसासाठी तुला धन्यवाद देतो, या वेळेसाठी तुला धन्यवाद देतो। तू चांगला आहेस माझ्या स्वर्गीय पिता। तू विश्वास
योग्य परमेश्वर आहेस. तू विश्वास योग्य आहेस. धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी माझ्या स्वर्गीय पिता. जे वचन सांगितलं जाईल प्रभू हे भवगुणित होऊ दे प्रभू. प्रभू आमचे सगळ्यांचे तू कान उघड. तुझा आवाज ऐकण्यासाठी आमच्या डोळ्यावरचे खवळे काढ पवित्र आत्मा आणि तुझी सजीवनी आमच्या जीवनामध्ये येऊ दे प्रभू येशू. तुझं नाव उंच उचलला जाऊ दे मागतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने. आमेन आमेन. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण सर्वजण आपले हात उचलूया परमेश्वराजवळ. जसं आपण आपले हात उचलतो परमेश्वराजवळ, आज आपण प्रार्थना करतोय. परमेश्वर धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी, आजच्या या वेळासाठी धन्यवाद देतो परमेश्वर. तू महान आहेस, तुझ्या सारखा कोणी नाही, तुझ्या शिवाय कोणी नाही. तू एकच जिवंत परमेश्वर, युगानुयुग राज्य करणारा परमेश्वर. प्रभू तू महान आहेस, तू महान आहेस, तू महान आहेस. तुझ्या सारखा कोणी नाही. तू महान आहेस. ज्या जागेवर तुम्ही आहात अपने हाथ उचला. जिस जगह पे आप हैं अपने हाथों को उठाते हैं. जैसे आप अपने हाथों को उठाएंगे अपना पूरा ध्यान परमेश्वर की ओर लगाते हैं. आपला पूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावूया. जसं तुम्ही तुमचे हात उचलतात परमेश्वर सांगा प्रभू आम्ही आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत. जे तू आमच्या जीवनामध्ये करतोस त्याच्यासाठी आम्ही आभारी आहोत. जे सगळं तू आमच्या जीवनामध्ये केलं आहेस त्याच्यासाठी आम्ही आभारी आहोत. जर तुम्ही आभारी आहात तो सांगा प्रभु मैं आभारी आहे. अगर आप धन्यवाद के साथ कह सकते हैं कि परमेश्वर ने आपके जीवन में कार्य किया है, प्रभु यीशु ने आपके जीवन में कार्य किया है, तो अपने हाथों को उठाइए और परमेश्वर से कहिए कि धन्यवाद कि तू मुझे मेरे जीवन में तू कार्य करता है, मुझे तू संभालता है, मुझे तू सुरक्षित रखता है. परमेश्वर धन्यवाद देतो. तू महान आहेस. तुझ्या सारखा कोणी नाही, तुझ्या शिवाय कोणी नाही. तू एकच जिवंत परमेश्वर, युगानुयुग राज करणारा. सगळा आदर गौरव महिमा स्तुती प्रशंसा आणि श्रेयचा योग्य परमेश्वर तू आहेस. प्रभू आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. तुझ्या उपस्थितीचं आम्ही स्वागत करतो या जागेमध्ये. तुझ्या उपस्थितीचं आम्ही स्वागत करतो या वेळामध्ये. परमेश्वर तू इस्रायलच्या स्तुतीमध्ये वास करणारा परमेश्वर आहे. आम्ही विश्वास करतो परमेश्वर. जसं आम्ही अंतःकरणाने स्तुती करतो आहे. वेगवेगळ्या जागेतून वेगवेगळ्या नगरातून लोक परमेश्वर या प्रार्थनामध्ये जुळत आहेत. तुझ्या आत्म्याने परमेश्वर तू सर्वांची स्तुती एकत्रित करतो आहे. स्वर्गापर्यंत स्वीकारली जाते म्हणून धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. धन्यवाद. तुझं नाव पवित्र, तुझं नाव तू महान आहे. स्वर्ग पृथ्वी आणि पृथ्वीच्या खाली एकच नाव दिलं आहे. तो नाव आहे त्या परमेश्वराचा, त्या सेनाधीश यहोवाचा जो विराजमान आहे. तो विराजमान आहे. प्रभू आम्ही तुला खोडी खोडी धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. एक जोरदार ताई वाजूया परमेश्वरासाठी. जसं आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळतोय आज विश्वास करूया की परमेश्वरचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. आमेन. किती जण विश्वास करतात की परमेश्वर चांगला आहे? जर तुम्ही विश्वास करतात तर म्हणा मी विश्वास करतो. कमेंट्स मध्ये तुम्ही टाइप करू शकता. म्हणा मी विश्वास करत आहे परमेश्वरामध्ये. मी विश्वास करत आहे परमेश्वराचं जो कार्य माझ्या जीवनामध्ये आहे आणि जो योजना परमेश्वराची माझ्या जीवनासाठी आहे त्याच्यासाठी मी विश्वास करत आहे. जर तुम्ही विश्वास करतात म्हणा आमेन. आम्ही विश्वास करतो. हालेलुया. आम्ही पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने. आज रविवार आहे. पुन्हा एकदा परमेश्वराची कलीसिया एकत्रित जमते. पुन्हा एकदा परमेश्वराचे लोक एकत्रित जमत आहेत. कारण परमेश्वराचा एक उद्देश आहे सगळ्या लोकांना एकत्रित करणे. कारण त्याचे येण्याचे दिवस जवळ आहेत. तो त्याच्या कलीसियाला तयार करतोय, त्याच्या दुल्हनला तो तयार करतोय. तो पूर्ण पृथ्वी पूर्ण संसाराची जी रचना आहे त्यांना तो एकत्रित करतोय त्याच्या परिपूर्ण योजनेमध्ये, त्याच्या परिपूर्ण योजनेसाठी. कारण तो आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. हालेलुया.
धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू। आज का विषय है वर्किंग आउट योर सैल्वेशन। आज का विषय है अपने उद्धार को कैसे बनाए रखें। आपला उद्धार कसा आपण टिकून ठेवला पाहिजे, अपने उद्धार को कैसे बनाए रखें। आपण काढूया फिलिपियन्सचा 2 अध्याय 12व वचन 13व वचन। फिलिपियन्सचा 2 अध्याय 12व वचन आणि 13व वचन। आणि या वचनामध्ये काय लिहिलंय, Therefore, my beloved, as you have always obeyed, so now, not only in my presence, but also in my absence, work out your salvation with fear and trembling, for it is God who works in you both to will and to work for his good pleasure. या वचनामध्ये लिहिलंय भाऊ बहिणींनो, की जसं आपण परमेश्वराची आज्ञा पाळली आहे तसंच आपण आपला उद्धार टिकून ठेवला पाहिजे परमेश्वराच्या भयमध्ये आणि परमेश्वराच्या भीतीमध्ये। कारण तो परमेश्वर आहे जो आमच्यामध्ये कार्य करतो त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, कारण त्याची इच्छा त्याच्या रचनेसाठी चांगली आहे। हालेलुया। परमेश्वराचा सर्वात मोठं वरदान बोलू शकतो की परमेश्वराची सर्वात मोठी भेट मनुष्य जातीसाठी ही आहे की त्याने मनुष्य जातीला उद्धार दिला। त्याने सगळ्या लोकांसाठी, पृथ्वीवरच्या हर एक राज्यातल्या लोकांसाठी, हर एक प्रांतातल्या लोकांसाठी, हर एक वेगळ्या वेगळ्या भाषा बोलणाऱ्या हर एक व्यक्तीसाठी परमेश्वराची सर्वात महान भेट आहे, ती भेट आहे उद्धाराची। आणि परमेश्वराने तो उद्धार आपल्या सगळ्यांना दिला आहे। जेव्हा आपण म्हणतो उद्धार, परमेश्वराने हा उद्धार आम्हाला तेव्हा दिला जेव्हा आपण वैरी होतो, जेव्हा आपण पापी होतो, जेव्हा आपण परमेश्वरासोबत एक करारामध्ये नव्हतो, जेव्हा आपण परराष्ट्रीय होतो। परमेश्वराने जेव्हा येशूला पाठवलं, येशू इस्रायलमध्ये आला, तो उद्धार घेऊन इस्रायलच्या लोकांसाठी आला, तो इस्रायलचा मसीहा म्हणून बनून आला, तो यहुदी लोकांचा उद्धार करता बनून आला। आणि त्यावेळेस जे आपण अन्य जातीमधले लोक होतो, अन्य देशामधले लोक होतो, आम्ही परमेश्वराच्या योजनेपासून लांब होतो। परमेश्वर आहे या गोष्टीपासून आपण लांब होतो। परमेश्वर मनुष्यावर प्रेम करतो याच्यापासून आपण लांब होतो। मनुष्याला ठाऊक नव्हतं की परमेश्वराची योजना काय, मनुष्याला ठाऊक नव्हतं की खरा परमेश्वर कोण आहे। आणि त्यावेळेस परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं, त्याचं नाव आहे येशू। आणि जेव्हा येशू आला भाऊ बहिणींनो, तो उद्धार घेऊन आला, तो उद्धार घेऊन आला त्या हर एक व्यक्तीसाठी जो त्याचं नाव कबूल करतो आणि जो अंतःकरणामध्ये विश्वास करतो। जर तुम्ही फाता आहेत, जर तुम्ही त्याचं नाव मुखाने कबूल करतायत आणि जर तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही विश्वास करता आहेत की परमेश्वराने 3ऱ्या दिवशी त्याला जिवंत केलं, उद्धार तुमचा आहे भाऊ बहिणींनो। हालेलुया। जेव्हा आपण बघतो उद्धारामध्ये परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची क्षमा देतो। उद्धारामध्ये परमेश्वर आमच्या जीवनामध्ये, आमच्या मागच्या पिढीमध्ये जो ही श्राप असेल, पिढी येणारा जो श्राप असेल, परमेश्वर आम्हाला त्या उद्धारामध्ये त्या श्रापातून मुक्त करतो। या उद्धारामध्ये परमेश्वर पापाच्या गुलामीपासून आपल्याला मुक्त करतो। परमेश्वर आम्हाला चंगाई देतो। परमेश्वर आम्हाला हर एक लागणारी वस्तू, हर एक गरज लागणारी वस्तू पुरवतो। आणि सर्वात मोठी गोष्ट, परमेश्वर आम्हाला अनंत काळ जीवन देतो, सार्वकालिक जीवन देतो। तो जीवन जो कधी संपत नाही, कारण परमेश्वराची योजना नाहीये की मनुष्याचा एक वेळानंतर अंत झावा। जर आपण बघतो पृथ्वीवर लोक थोड्या वर्ष जगतात, 60-70 वर्ष जगतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या जीवनाचा अंत होतो। पण ज्या वेळेस परमेश्वराने येशूला पाठवलं, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये आणि ऐकणाऱ्या हर एक व्यक्तीने ज्याने येशूला ग्रहण केलं आहे, जो आपल्या हृदयामधून कबूल करतो की परमेश्वराने त्याला वाचवलं आहे, जो विश्वास करतो की तो एकच नाव आहे जो परमेश्वराने स्वर्गात दिला आहे, परमेश्वर त्याला अनंत काळ किंवा सार्वकालिक जीवनाची भेट देतो। हा सार्वकालिक जीवन हे आहे भाऊ बहिणींनो, की जरी पृथ्वीवर आपले प्राण, पृथ्वीवर आपला श्वास जर आपण सोडला, हा शरीर जरी मातीमध्ये गाडला गेला, जरी हा शरीर जाळला गेला, तर आपल्या जीवनाचा अंत तिकडे होत नाही, तिकडनं आपल्या जीवनाची सुरुवात होते परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहण्याची। हालेलुया। खूप चांगली गोष्ट आहे। आणि परमेश्वराने हा उद्धार हर एक त्या व्यक्तीसाठी दिला आहे। कितीही त्या व्यक्तीने पाप केला असू दे, कितीही कोणताही व्यक्ती जरी परमेश्वराच्या वचनापासून वंचित आहे, परमेश्वराच्या योजनापासून वंचित आहे, जो
पापामध्ये जकडला आहे, हर एक त्या व्यक्तीसाठी परमेश्वर उद्धार घेऊन आलाय. आणि जेव्हा आपण पापी होतो, परमेश्वराने हा उद्धार आम्हाला दिला. विचार करा, परमेश्वराने आम्हाला उद्धार केव्हा दिला? आपण तेव्हा धर्मी नव्हतो, तेव्हा आपण कोणते चांगले कार्य केले नव्हते, आपण नीतिमान नव्हतो. आपण जेव्हा पापी होतो, परमेश्वराने तेव्हा आमच्यावर प्रीती केली, परमेश्वराने तेव्हा आम्हाला उद्धार दिला, जेव्हा आपण पापी होतो. म्हणून वचन काय सांगतंय फिलिपियन्स 2 अध्यायामध्ये 12व्या वचनामध्ये की तुमचा उद्धार टिकून ठेवा, तुमचा उद्धार टिकून ठेवा, अपना उद्धार बनाए रखे. तुमचा तारण जो परमेश्वराने जो तारण तुम्हाला दिला आहे, त्या तारणाला टिकून ठेवा परमेश्वराच्या भीतीमध्ये आणि परमेश्वराच्या पवित्र भयमध्ये. जेव्हा परमेश्वर सांगतो तारण टिकून ठेवा, परमेश्वर काय सांगतोय भाऊ बहिणी? जेव्हा आपल्याला परमेश्वर वाचवतो, तो आपल्याला अंधकारापासून वाचवतोय, त्याने आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीपासून वाचवलं, त्याने आम्हाला ज्या मृत्यूच्या मार्गामधून आपण जात होतो त्या मार्गातून त्याने आपल्याला परत फिरून त्या मार्गावर आणून ठेवलं आणि त्या मार्गावर तो घेऊन आला जो मार्ग अनंतकाल जीवनाकडे जातो. खूप महत्वाचं आहे. परमेश्वरचं वचन इकडे हे सांगतंय भाऊ बहिणींनो की जसं आपण आज्ञा पाळन करतो, आज्ञा पाळन करणे आपल्या उद्धारामध्ये खूप महत्वाचं आहे. जो व्यक्ती परमेश्वराची आज्ञा पाळतो तोच व्यक्ती आपला उद्धार टिकून ठेवू शकतो. आपण काढूया रोमन्सचा 12वा अध्याय, रोमन्स चॅप्टर 12 वर्स 2. रोमकरस 12वा अध्याय 2रं वचन, डू नॉट कन्फॉर्म टू द पॅटर्न ऑफ दिस वर्ल्ड बट बी ट्रान्सफॉर्म्ड बाय रिन्यूइंग ऑफ योर माइंड दॅट यू विल बी एबल टू टेस्ट अँड अप्रूव्ह व्हॉट गॉड्स विल इज, हिज प्लीजिंग अँड हिज परफेक्ट विल. काय लिहिलंय भाऊ बहिणींनो रोमन्स 12वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये की या जगानुसार वावरून जाऊ नका, पण परमेश्वरामध्ये तुमच्या मनामध्ये नवीकरण येऊ द्या, तुमच्या मनामध्ये रूपांतर व्हा, म्हणजे तुम्ही ओळखाल की परमेश्वराची चांगली, उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे. वचनामध्ये लिहिलंय बट बी ट्रान्सफॉर्म. परमेश्वर वचनामध्ये सांगतोय की परिवर्तन व्हा, रूपांतर व्हा. जेव्हा परिवर्तन व्हा, रूपांतर व्हा म्हणजे एक स्थितीतनं बदलणे. ट्रान्सफॉर्मेशन इज चेंज ऑफ स्टेट. जेव्हा आपण एक स्थितीमधनं दुसऱ्या स्थितीमध्ये बदलाव आणतो, आणि इकडे वचनामध्ये लिहिलंय बाय द रिन्यूइंग ऑफ युअर माइंड, म्हणजे या मनाचं परिवर्तन होणं, या मनाचं बदलाव होणं, या मनाचं रूपांतर होणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती आपला मन रूपांतर करतो, त्या मनानंतर त्याची जीवनशैली रूपांतर होते आणि नंतर आपण बघतो की परिपूर्ण तो मनुष्य रूपांतर होतो. जर आपण बघतो भाऊ बहिणींनो की आपला आज्ञा पाळन खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला परमेश्वराची सुवार्ता सांगितली गेली, जेव्हा आपल्याला सांगितलं गेलं की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, जेव्हा आपल्याला सांगितलं गेलं की परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये काय केलं आहे, ती परमेश्वराची साक्ष होती जे त्याने आमच्यासाठी केलं. जेव्हा आपण त्याला स्वीकारतो, जेव्हा आपण त्याला ग्रहण करतो, त्याच्यानंतर येते आपली साक्ष, त्याच्यानंतर येते आपली गवाही की परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये काय केलंय, परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये काय केलंय. आपल्या जीवनात आमचं जीवन, हमारा जीवन एक गवाही बनना चाहिए परमेश्वर के लिए. जेव्हा आपण रूपांतर होतो, जेव्हा आपण स्वतःच्या मनाला रूपांतर करतो, जेव्हा आपण स्वतःच्या मनाला बदलतो, आणि हा बदलाव कसा येणार भाऊ बहिणींनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला स्वीकारणार, जेव्हा आपण स्वीकारतो परमेश्वराच्या वचनाला, जेव्हा आपण ऐकतो परमेश्वराचं वचन, जेव्हा आपण वाचतो परमेश्वराचं वचन, त्या वचनाला जेव्हा आपण स्वीकारतो भाऊ बहिणींनो, त्या वचनाला आम्हाला परवानगी दिली पाहिजे. आम्हाला स्वतःला त्या वचनाला समर्पित आपण झालं पाहिजे आणि त्या वचनानुसार आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे बदलाव आणायचे आहेत ते बदलाव आणले पाहिजे. हालेलुया. कारण मनुष्य स्वतःहून बदलू शकत नाही.
किती जरी आपण प्रयत्न केला, मनुष्य स्वतःहून बदलू शकत नाही. परमेश्वराच्या वचनाची गरज आहे, कारण परमेश्वराचं वचन जीवन आहे, परमेश्वराचं वचन उद्धार आहे, परमेश्वराचं वचन सामर्थ आहे. त्या सामर्थ्याची गरज आहे या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये एक नवीकरण आणण्यासाठी परमेश्वराचा तो वचनाचा मन्ना आपण खाल्ला पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वीकारतो, जेव्हा आपल्यापर्यंत परमेश्वराचं वचन पोचतं, जेव्हा आपण परमेश्वराचं वचन वाचतो, जर तुम्ही बाइबल वाचतात, अगर आप पढ़ते हैं परमेश्वर का वचन, तो बहुत महत्वपूर्ण है कि जब आप परमेश्वर के वचन को पढ़ते हो, जब आप परमेश्वर के वचन को स्वीकारते हो, उस वचन को अपने जीवन में अपनाना बहुत जरूरी है. उस वचन को अपने जीवन में लाकर अपने जीवन को बदलने की कोशिश करना बहुत जरूरी है. खूप महत्वाचं आहे की जेव्हा आपण वचन वाचतो, जेव्हा आपण वचनाला ऐकतो, आपण परमेश्वराचे जेव्हा वचन ऐकतो, खूप महत्वाचं आहे भाऊ बहिणींनो, खूप महत्वाचं आहे. कारण ते वचन फक्त वाचून आपल्या जीवनामध्ये बदलाव येणार नाही, ते वचन फक्त आपल्या कानावर पडून तो बदलाव येणार नाही. आणि वचनाशिवाय आणि वचनाच्या आज्ञा पाळनशिवाय कुठलाही व्यक्ती आपला उद्धार टिकून ठेवू शकत नाही. कारण मनुष्याला सवय झाली आहे, एक आदत बन गई है. जिस तरीके से हम इतने सालों से जीवन जीते आ रहे हैं, जिस तरीके से हम अपने जीवन को लेकर चलते हैं रोज, इंसान को आदत हो गई है उस तौर तरीकों में चलने की. इसीलिए जब बदलाव कहा जाता है, इंसान एक झटके में बदलाव ला नहीं पाता, भले ही वो पूरे दिल से कोशिश करे, भले ही वो अपने पूरे जुनून से अगर वो कोशिश करे, वो बदलाव ला नहीं पाता. क्योंकि हर इंसान को आदत हो चुकी है अपने पहले का जो जीवन है, परमेश्वर मसीह को ग्रहण करने का पहले का जो जीवन है, उस जीवन के तौर तरीकों में, उस तरीकों से चलना, उस तरीकों से जीवन जीने की आदत हुई है. तो जब हम परमेश्वर के वचन को पढ़ते हैं, जब परमेश्वर का वचन हमारे कानों पर आता है, वो वचन सिर्फ कानों पर पढ़ने से हमारा जीवन नहीं बदलेगा. और अगर हमारा जीवन नहीं बदला तो हम उसी तरीके से रहेंगे जिस तरीके से हम थे, जिस तिथि से यीशु ने हमें बचाया था. पर हमें फिलिपियंस में परमेश्वर ये वचन कहता है कि अपने उद्धार को बनाए रखो. अगर आपको अपने उद्धार को बनाए रखना है तो आपको परमेश्वर के वचन को सिर्फ पढ़ना ही नहीं है, सिर्फ आपको परमेश्वर के वचन को सुनना ही नहीं है, पर परमेश्वर के वचन को आपको अनुमति देनी है कि परमेश्वर का वचन जैसे आप अनुमति देते हो, जैसे वो वचन कहता है, आप करते जाते हो. और जैसे आप वचन को स्वीकारते हो और आप करते जाते हो, धीरे 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 जैसे आप उस वचन के आज्ञा में चल रहे हो, जसं तुम्ही त्या परमेश्वराच्या आज्ञा पाळनमध्ये चालत आहात, हळूहळू तो बदलाव मनुष्याच्या जीवनामध्ये दिसून येतो. Our obedience to the scriptures should be seen. आपण जे ख्रिस्ती आहोत, आपण जे विश्वासी आहोत, आपण जे परमेश्वराची आज्ञा पालन करत आहोत, ते दिसलं पाहिजे भाऊ बहिणींनो. जेव्हा आपण आज्ञा पालन करतो, जेव्हा एखाद्या व्यक्ती परमेश्वराच्या वचनानुसार चालतो आहे, त्याचं चालचलन वचनानुसार दिसलं पाहिजे. Our new life ought to be manifested which turns out to be the gospel. आपलं जो जीवन आहे, आपलं जो नवीन जीवन आहे, आपला तो नवीन जीवन प्रकट झाला पाहिजे, आपला तो नवीन जीवन प्रकाशमान झाला पाहिजे. ती नवीन चालचलन, तो बदलाव आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे. त्याच्यानंतर तो आपला गॉस्पल बनणार, त्याच्यानंतर तो आपली साक्ष बनणार की येशूने काय केलं. जेव्हा आपण कोणाला सांगणार की येशू तुझ्यावर प्रेम करतो, आपण त्यासोबत त्या व्यक्तीला सांगू शकतो की बघ, ही माझी साक्ष आहे, बघ हे परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये केलं. पहिले मला खूप श्राप द्यायची सवय होती, पण जेव्हा येशू माझ्या जीवनामध्ये आला, आज माझ्या मुखातून परमेश्वर, ज्या मुखातून श्राप निघत होते, आज त्या मुखातून परमेश्वर आशीर्वाद बाहेर काढतोय. आपली साक्ष बनते, आपला जीवन एक साक्ष बनतो जे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये केलं आहे. म्हणून बदलाव आणणं जरुरी आहे. जेव्हा आपण बघतो भाऊ बहिणींनो, रोमन्सच्या 16व्या अध्यायामध्ये 19वं वचन, Romans chapter 16 verse 19, everyone has heard about your obedience, so I rejoice because of you, because I want you to be wise about what is good and innocent about what is evil. वचनामध्ये काय लिहिलंय? रोमन्स
16 अध्याय 19व्या वचनामध्ये की सगळ्यांनी तुमच्या आज्ञा पाळण्याविषयी ऐकलं आहे. आणि पौलुस म्हणतो मी आनंदित होतो, कारण मला ही गोष्ट हवी आहे की तुम्ही शहाणे झाले पाहिजे चांगल्या गोष्टींविषयी. आणि इकडे वचनामध्ये लिहिलंय सगळ्यांनी तुमच्या आज्ञा, एवरीवन हैज हर्ड अबाउट योर ओबीडियंस, हर सब जन ने सुना है आप जिस तरीके से परमेश्वर के वचन को पालते हो. ये पौलुस कह रहा है. तर मी पौलुस हे म्हणतोय बायबलमध्ये की सगळ्यांनी तुमच्या आज्ञा पाळण्याविषयी ऐकलंय. हे रोमच्या लोकांना तो सांगतोय की ज्या प्रकारे तुम्ही परमेश्वराच्या आज्ञामध्ये चालत आहात सगळ्यांनी ऐकलं आहे आणि सगळ्यांनी पाहिलं आहे की तुम्ही परमेश्वराच्या आज्ञामध्ये चालता. जेव्हा आपण म्हणतो की मी उद्धार कसा टिकून ठेवला पाहिजे, माझं तारण, जो तारण येशूने मला दिला आहे तो तारण मी कसा टिकून ठेवू, मैं अपने उद्धार को कैसे बनाए रखूं, हाउ डू आई वर्क आउट माय सैल्वेशन, कैसे करूं मैं ये चीजें, कैसे मैं अपने उद्धार को बनाए रखूं, कसं मी माझं तारण टिकून ठेवू. कारण जेव्हा आपण म्हणतो तारण टिकून ठेवणे, आपण हे म्हणतो आहे की आपण क्रियामध्ये आणतो आहे जी परमेश्वराची इच्छा आहे, जी परमेश्वराची योजना आहे आणि जो परमेश्वराचा उद्देश आहे माझ्या जीवनासाठी, त्या उद्देशाला मी कार्यामध्ये आणत आहे, क्रियामध्ये आणत आहे. कारण जेव्हा आपण परमेश्वराची इच्छा ओळखतो, जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छानुसार चालतो आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये बदलाव आणू देतो, तो क्षण आहे जेव्हा बदलाव एका व्यक्तीच्या जीवनामध्ये सुरू होतो. बहुत बार हमें ऐसे लगता है कि अब हम मसीह में आ गए हैं, अब हमने उद्धार मिल गया है तो हमारी सारी परेशानियां खत्म होती हैं, हमें यीशु ने बचाया है और अब हम हमेशा के लिए बच गए हैं. भरपूर लोकांना, भरपूर पृथ्वीवरच्या लोकांमध्ये ही एक समज आहे की आता मी येशूला स्वीकारलं आहे, वन सेव्ड ऑलवेज सेव्ड, ही एक मत आहे जे संसाराच्या लोकांमध्ये आहे की एकदा मी ख्रिस्ताला ग्रहण केलं, मी वाचलो आहे, परमेश्वराच्या अनुग्रहामध्ये मी आहे, मी वाचलोय, मी सर्व काळासाठी वाचलोय. हो, परमेश्वर वाचवतो, हो परमेश्वर सर्व काळासाठी वाचवतो, पण हो परमेश्वर सांगतोय की तुझा उद्धार, तुझा तारण तुला टिकून ठेवायचा आहे. कारण ज्या स्थितीमध्ये आपण होतो, ज्या स्थितीमध्ये परमेश्वराने आम्हाला उद्धार दिला, ज्या स्थितीमध्ये परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तारण घेऊन आला, जर आपण त्याच स्थितीमध्ये राहिलो, त्याच स्थितीमध्ये आपण चालत गेलो, त्याच मनोस्थिती अनुसार आपण जीवन अनुसारत गेलो, अगर हम उसी तरीके से जिएंगे जैसे हम तब थे जब हमने मसीह के बारे में सुना था, अगर हम उसी तौर तरीकों में चलेंगे, हम उसी जीवन शैली में चलेंगे तो हमारा तारण छूट जाएगा. जर आपण त्याच पापी स्थितीमध्ये असलो, तोच जुना मनुष्य, जेव्हा आपण ख्रिस्ताला ग्रहण केलं, तोच जुना स्वभाव, त्याच जुन्या स्वभावाला आपण आपल्या जीवनामध्ये जर ठेवलं तर एक गोष्ट नक्की आहे की हा जो तारण आपल्याला मिळाला आहे तो तारण आपल्याकडून सुटू शकतो. का सुटू शकतो? कारण या देहाचा एक स्वभाव आहे. देहाच्या स्वभावामध्ये एक गोष्ट येते भावनेने, या देहाच्या स्वभावाला पाप करायची सवय आहे, या देहाच्या स्वभावाला पापामध्ये चालण्याची सवय आहे. आणि जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती पाप करतो, तो पाप त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मरण घेऊन येतो, तो पाप त्या व्यक्तीला परमेश्वरापासून वेगळं करतो. म्हणून जर आपण स्वतःला रूपांतर होऊ दिलं नाही, म्हणून जर आपण स्वतःच्या जीवनामध्ये तो बदलाव आणू दिला नाही, तर तो पाप आपल्याला नक्की परमेश्वरापासून लांब करणार, तो पाप नक्की आपल्याला परमेश्वराच्या योजनेपासून लांब करणार. म्हणून महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. इसलिए बहुत जरूरी है कि हम हमारे जीवन को परमेश्वर के वचन के अनुसार बदले, उस वचन को हमारे जीवन में बदलाव लाने दें. कारण जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेला मान देतो, जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला मान देतो, जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला बदलाव आणण्यासाठी देतो, तेव्हा तो नवीन मनुष्य, तो नवीन स्वभाव, त्या उद्धाराचं जो नवीकरण आहे, त्या नवीकरण मध्ये आपण चालायला लागतो. खूप महत्वाचं आहे. आणि कारण एक मनोस्थिती आहे मनुष्य जातीमध्ये की एकदा मी वाचलो तर सर्व काळासाठी वाचलो. जर आपण सतत पाप करत गेलो, जर सतत आपण परमेश्वराच्या वचनाच्या विपरीत वागत गेलो, जर आपण आपल्या जीवनामध्ये बदलाव आणला नाही, तर
100% आपण परत त्याच जीवनाकडे जाणार ज्या जीवनापासून परमेश्वरने आपल्याला वाचवलं. आणि जर आपण परत त्याच जीवनामध्ये जातोय तर एक गोष्ट 100% खात्री घ्या की व्यक्तीचा उद्धार हळूहळू सुटतो आहे. म्हणून बदलाव आवश्यक आहे. आणि असं नसतं की जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये येतो आपले सगळे समस्या संपतात. ऐसा नहीं है कि जब हम मसीह में आते हैं हमारी सारी परेशानियां खत्म होती हैं. परेशानियां जब तक इंसान पृथ्वी पर है परेशानियां होंगी. जब तक इंसान इस संसार में है मुश्किलें आएंगी. पर हम मसीह में हैं इसलिए मसीह हमें ताकत देता है उन परेशानियों से बाहर निकलने के लिए. वो हमें उसके वचन के द्वारा राह दिखाता है, मार्ग दिखाता है कि हम उन चीजों से कैसे बाहर निकले. वो हमें एक तरीका बताता है कि हम कैसे अपने जीवन में आगे बढ़े. इसका ये मतलब नहीं है कि वो दुश्मन जो शैतान है वो कोशिश नहीं करेगा. जब यीशु ने हमें बचाया उसने हमें उस शैतान के हाथों से बचाया. उसने हमें शैतान के चुंगल से बचाया. इसीलिए जब एक विश्वासी परमेश्वर के राज्य में आता है शैतान की पूरी नजर उस पर होती है कि वो दोबारा उस इंसान को कैसे पीछे खींचे, कि दोबारा वो उस इंसान को मसीह में चलने से कैसे रोके, वो कैसे उस इंसान का विश्वास खत्म करने की कोशिश करे और वो कैसे उस इंसान को परमेश्वर के वचनों पर चलने से रोके. उस दिन से हम कह सकते हैं कि जिस आसान जीवन की हम अपेक्षा करते हैं उस समय हर चीज बदल जाती है. ही गोष्ट आपल्याला समजायची आहे भाऊ बहिणींनो की जेव्हा आपण येशूकडे येतो त्याच्या अगोदर आपण अंधकारामध्ये होतो. अंधकार राज्यामध्ये आपण चालत होतो. शैतानाचा हात आपल्या जीवनामध्ये होता. म्हणून त्यावेळेस आपण तर संघर्षामध्ये होतोच. पण जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये येतो त्या दिवसापासून आपला एक नवीन शत्रू येतो आणि त्या शत्रूची एकच योजना आहे आणि त्या शत्रूचा एकच उद्देश आहे की कसा हा व्यक्ती ज्याला येशूने उद्धार दिला आहे, कसा हा व्यक्ती ज्याला परमेश्वराने वाचवला आहे, कसं मी या व्यक्तीला परत मागे खेचू, कसं मी या व्यक्तीचा विश्वासामध्ये वाढ मी त्याला कसं अडकू, मी कसं या व्यक्तीला परमेश्वराच्या वचनामध्ये चालण्यासाठी थांबू. म्हणून तो वेगवेगळ्या प्रकारे षडयंत्र रचतो की तो व्यक्ती कसा पापामध्ये पडला पाहिजे, तो व्यक्ती कसा लालचमध्ये पडला पाहिजे, तो व्यक्ती कसा भयकून गेला पाहिजे आणि तो व्यक्ती कसा परमेश्वरापासून लांब गेला पाहिजे. कारण शैतानाला ही गोष्ट माहिती आहे. जर एक व्यक्ती ज्याने ख्रिस्ताला ग्रहण केला आहे जर तो आपल्या अगोदरच्या जीवनानुसार जर चालायला लागला, जर तो मागच्या जीवनानुसार जर चालायला लागला, ज्या गोष्टीपासून येशूने त्याला वाचवलं आहे, जर तो परत त्या जुन्या गोष्टींमध्ये जाऊ लागला त्याचा उद्धार सुटेल, त्याचं तारण सुटणार. म्हणून इकडे वचनामध्ये लिहिले अपने उद्धार को बनाए रखें. कारण कोणतरी आहे तुमच्या उद्धाराच्या मागे, कोणतरी आहे जो पाहू शकत नाही की तुम्ही परमेश्वराची आराधना करताय, कोणतरी आहे जो तुमचा विश्वास परमेश्वरामध्ये पाहू शकत नाही, कोणतरी आहे जो प्रयत्न करतो आहे की तुम्ही कसं परत त्या जगामध्ये गेले पाहिजे, कोणतरी आहे. म्हणून तो भरपूर वेळा जेव्हा एक उदाहरण तुम्हाला देते म्हणजे तुम्हाला समजणार, जेव्हा जेव्हा तुम्ही निर्णय करतात की ही एक वाईट सवय माझ्या जीवनामध्ये आहे आणि तुम्ही निर्णय करतात की या वाईट सवयीला मी आजच्या नंतर परत कधी करणार नाही, तुम्ही प्रार्थना करतात, तुम्ही प्रार्थनामध्ये जातात आणि तुम्ही पश्चाताप करतात आणि तुम्ही मनामध्ये एक दृढ निश्चय करतात की प्रभू मी तुझ्या वचनामध्ये चालणार, मी परत या स्वभावामध्ये चालणार नाही. पण त्याच्याच येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही बघणार, त्याच्यानंतर ज्या दिवशी किंवा त्याच्या येणारे जे 10 दिवस आहेत तेव्हा तुम्ही बघणार की जो स्वभाव तुम्ही काढायचा प्रयत्न करतो आहे त्या येणाऱ्या 10 दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये अवतीभावती अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्ही उकसले जातात परत त्या जुन्या स्वभावामध्ये चालण्यासाठी. कारण जेव्हा एखादा व्यक्ती सरळ मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वराच्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करतो, शत्रू 100% चारी दिशेमध्ये एक असा वातावरण तयार करतो, एक असा माहोल तयार करतो की त्या व्यक्तीने केलेला निश्चय तुटला पाहिजे. त्या व्यक्तीने केलेला जो दृढ निश्चय आहे परमेश्वराच्या वचनामध्ये चालण्यासाठी तो निश्चय त्याने तोडला पाहिजे आणि तो परत मागे गेला पाहिजे. आठवण करा, जर तुम्ही मनापासून आठवण करणार तर तुम्हाला जाणवणार ही गोष्ट. आप समझेंगे ये चीज के जब आप सोचते हैं कि मैं ये चीज नहीं, मुझे ये चीज नहीं करनी है, ये चीज बुरी है, आप
अनुभव करेंगे कि अगले कुछ दिनों में आप उन्हीं चीजों की तरफ आकर्षित किए जाते हैं, या फिर आपके जीवन में आपके आजू बाजू में ऐसी परिस्थितियां निर्माण होती हैं कि आपको उकसाया जाता है कि आप उन्हीं चीजों में दोबारा पड़े। आप उन्हीं जेव्हा एक उदाहरण देते, एक सोपंसं उदाहरण देते, एका व्यक्तीला जर खूप रागाचा स्वभाव आहे, एक सगळ्यांना असतो, हर एक मनुष्याला असतो, पण एक उदाहरण म्हणून समजा एका व्यक्तीला जर रागाचा स्वभाव आहे, तो परमेश्वराकडे येतो, तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो की प्रभू मी उद्यापासून मी ही गोष्ट करणार नाही, मी आतापासून ही गोष्ट करणार नाही। त्याच्या येणाऱ्या 10 दिवसांमध्ये त्या व्यक्तीला तो व्यक्ती जसं जीवन आपलं जगतो, आजूबाजूला जाणून बुजून अशा परिस्थिती निर्माण होतात की त्या व्यक्तीला राग करण्याची इच्छा होते। तो व्यक्ती उकसला जातो की राग करून उकसला जातो। ही जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण केली जाते भाऊ बहिणींनो, तो एक शत्रू आहे जो वाट बघतो आहे, तो एक शत्रू आहे जो आपल्या हर एक मार्गामध्ये, जसं आपण परमेश्वराच्या वचनाकडे चालण्याचा प्रयत्न करतो, तो नेहमी एक अडथळा आणण्याचा प्रयत्न 100% करणार। पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक गोष्ट आठवण ठेवायची आहे भाऊ बहिणींनो, जर आपण सर्वजण जर आपण आपल्या मनामध्ये एक दृढ निश्चय करतो की मी परमेश्वराच्या इच्छेला ओळखतो आहे, मी परमेश्वराच्या वचनाला धरून मी चालणार आहे, त्या परिस्थितीला ओलांडून मी जाणार आहे, त्या अडथळ्याला मी ओलांडून पुढे जाणार आहे, जर आपण एक दृढ निश्चय आपल्या जीवनामध्ये करतो, तो वचन आपल्याला विजय देणार त्या क्षेत्रामध्ये, तो वचन आपल्याला त्या दुष्टाच्या हातापासून वाचवणार आणि तो वचन आपल्याला जीवनाकडे घेऊन जाणार आणि आपण अशा प्रकारे आपला उद्धार टिकून ठेवूया। आणि जसं आपल्याला उद्धार टिकून ठेवायचं आहे, 4 क्षेत्र आहेत, जर तुम्ही लिहिता आहेत, 4 क्षेत्र आहेत जिकडे आपल्याला सांभाळलं पाहिजे किंवा जिकडे आपल्याला बदलाव आणला पाहिजे आपल्या जीवनामध्ये। 4 क्षेत्र आहेत। पहिला क्षेत्र आहे बोलू शकतो आपल्या मुखाचा, आपल्या जिभेचा, दुसरं क्षेत्र आहे आपल्या हृदयाचा, तिसरं क्षेत्र आहे पैशांच्या मोहाचा आणि चौथा क्षेत्र आहे देहाची वासना। कारण हे 4 क्षेत्र आहेत। या 4 क्षेत्रांमध्ये परीक्षा घेतली जाते, या 4 क्षेत्रांमध्ये मनुष्य पडतो। कारण जसं आपण बघतो शब्दांमध्ये सामर्थ्य आहे रचना करण्यासाठी आणि शब्दांमध्ये सामर्थ्य आहे उद्ध्वस्त करण्यासाठी। जसं परमेश्वराने वचनामध्ये लिहिलंय की जी गोष्ट तू पृथ्वीवर बांधशील ती स्वर्गामध्ये बांधली जाणार, जी गोष्ट तू पृथ्वीवर तो मोकळी करशील ती स्वर्गामध्ये मोकळी केली जाणार। जर या मुखामध्ये तुम्ही आशीर्वाद देणार तर या मुखामध्ये श्राप देण्याचा सामर्थ्य सुद्धा आहे। म्हणून आपल्याला आपल्या जिभेवर किंवा आपल्या मुखावर आपल्याला खास लक्ष दिला पाहिजे की आपण कुठे मोहामध्ये, त्या दुष्टाच्या चाळामध्ये आपण कुठे मोहामध्ये पडलो नाही पाहिजे, ज्याच्यातून आपण आपल्या मुखातून कुठला अपराध आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे। दुसरा क्षेत्र आहे आपल्या हृदयाचा। हृदयामध्ये जेव्हा कडवटपणा येते, हृदयामध्ये जेव्हा क्षमा न करण्याची भावना येते, तेव्हा हृदय कठोर होतो आणि तेव्हा हृदय सर्वात जास्त सक्रिय असतो दुष्टाला कार्य करण्यासाठी। एक हृदय जो प्रेमाने भरला आहे तो हृदय कधीच शत्रूला आकर्षित होणार नाही। कारण शत्रूच्या हृदयामध्ये, शैतानाच्या हृदयामध्ये द्वेष आहे मनुष्यासाठी। हर एक भावना, हर एक विचार त्याच्या आत्म्यामध्ये जी गोष्ट आहे ती द्वेष आहे। म्हणून जेव्हा तो एक हृदयाला बघतो जो प्रेमाने भरला आहे, तो त्या हृदयाला कसा भ्रष्ट केला पाहिजे तो याचा प्रयत्न करतो। म्हणून आपल्याला जपायचं आहे आणि आपल्या हृदयामध्ये आपल्याला कार्यात आणायचं आहे की आपण आपल्या हृदयामध्ये कुठे कडवटपणासाठी जागा दिली नाही पाहिजे, कुठे आपल्याला रागासाठी आपल्या हृदयामध्ये जागा दिली नाही पाहिजे, कुठे आपल्याला जळणसाठी आपल्या हृदयामध्ये जागा दिली नाही पाहिजे आणि कुठे क्षमा न करणे, अनफॉरगिव्हनेस, क्षमा न करण्याची आपल्याला आपल्या हृदयामध्ये जागा नाही दिली पाहिजे। कारण जर हे क्षेत्र आहेत, या क्षेत्रांवरती जो शत्रू आहे तो वार करतो, या क्षेत्रांमध्ये तो मनुष्यांना मागे खेचतो। तिसरा क्षेत्र खूप महत्वाचा आहे पैशांचा लोभ, पैशांचा मोह। आणि चांगले लोक पैशांच्या मोहामध्ये पडतात। खूप महत्वाचं आहे। परमेश्वर आशीष देतो, परमेश्वर या हातांना बल देतो धन ग्रहण करण्यासाठी, पण आपला हृदय पहिला प्रेम परमेश्वर असला पाहिजे। जर आपण आपल्या हृदयाला पैशांच्या मोहापासून जर वाचवलं नाही तर नक्की आहे की आपण परमेश्वराला सोडून या पैशांच्या मोहामागे जाणार।
चौथा क्षेत्र आहे देहाची वासना. आता वासना खूप महत्वाचा क्षेत्र आहे, कारण या वासनेच्या क्षेत्रामध्ये भरपूर लोक पडतात आणि भरपूर लोकांनी परमेश्वराच्या राज्यामध्ये मागे गेले आहेत. भरपूर लोक वासनामध्ये पडून परमेश्वराच्या सेवेपासून मागे गेले. भरपूर लोक वासनेच्या पापांमध्ये पडून परमेश्वरापासून दूर गेले आहेत. कारण हा एक पाप आहे जो परमेश्वर सहन करत नाही. हा एक पाप आहे जो परमेश्वर द्वेष करतो. कारण हा पाप परमेश्वराने लिहिलाय, वचनामध्ये लिहिलाय. कारण हा पाप मनुष्याने आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध केला आहे. हा पाप, हा जो शरीर परमेश्वराच्या आत्म्याचं मंदिर आहे, त्या मंदिराविरुद्ध केला गेलेला अपराध आहे. म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती वासनेच्या पापांमध्ये पडतो, व्याविचाराच्या पापामध्ये पडतो, 100% तो व्यक्ती मागे पडणार आणि तो आपला उद्धार त्याच्या हातातून सुटू शकतो आणि त्याचा उद्धार तो व्यक्ती गमवू शकतो. म्हणून हे 4 क्षेत्र आहेत भाऊ बहिणींनो. या 4 क्षेत्रांमध्ये आपल्याला सांभाळायचं आहे. या 4 क्षेत्रांमध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदलाव आणायचा आहे. आपली जीभ, आपला हृदय, पैशांचा मोह आणि देहाची वासना, या 4 क्षेत्रांमध्ये आपल्याला स्वतःला जपायचं आहे. आपण काढूया मत्तीचा 10वा अध्याय 28वं वचन. मॅथ्यू चॅप्टर 10 वर्स 28. त्याच्यामध्ये लिहिले, डू नॉट बी अफ्रेड ऑफ those who kill the body but cannot kill the soul, rather be afraid of the one who can destroy both soul and body in hell. वचनामध्ये लिहिलंय, भिऊ नका त्या लोकांपासून जे तुमच्या शरीराला मारू शकतात, जे तुमच्या शरीराची हत्या करू शकतात, पण तुमच्या प्राणाला हात लावू शकत नाही. पण त्यांच्याकडून तू त्याचा भय ठेव जो स्वतः तुझ्या शरीर आणि तुझ्या प्राणाला नरकात टाकण्याचं सामर्थ्य ठेवतो. त्या परमेश्वराला भय ठेव. म्हणून फिलिपियन्सच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जसं आपण अगोदर वाचलं, फिलिपियन्सचा 2रा अध्याय 12वं वचन 13वं वचन, त्याच्यामध्ये काय लिहिलंय, आपला उद्धार टिकवून ठेवा परमेश्वराच्या भयामध्ये. परमेश्वराचा भय खूप महत्वाचा आहे. परमेश्वर जेव्हा आपण आज्ञा पालन करतो, यासाठी आज्ञा पालन करा, कारण परमेश्वरने जो वचन दिलंय त्या वचनाला आपण मान देतोय, त्या वचनाला आपण सम्मान देतोय, त्या वचनाला आपण समर्पण होतोय आणि परमेश्वराचा भय आपण आपल्या हृदयामध्ये ठेवतोय. कारण जेव्हा येशू पृथ्वीवर आला तो निर्दोष कोकऱ्यासारखा आला, पण यावेळेस जेव्हा तो पृथ्वीवर येणार आहे तो शासन करणाऱ्या सिंहासारखा येणार आहे, तो राज करणाऱ्या सिंहासारखा येणार आहे, तो युडाच्या सिंहासारखा तो येणार आहे. म्हणून खूप महत्वाचं आहे की आपण परमेश्वराची भीती आपल्या हृदयामध्ये ठेवली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनानुसार चालणार, खूप संभव आहे की भरपूर लोकांना तुम्ही निराश करणार आहेत, भरपूर मित्र तुमचे सुटणार आहेत, भरपूर संगत तुमची सुटणार आहेत आणि भरपूरच्या लोकांना तुम्ही निराश करणार आहे आणि भरपूर असं बोलू शकतो की यू विल मेक अ लॉट ऑफ एनिमीज. खूप शत्रू तुम्ही आपल्या जीवनामध्ये बनवणार. का? कारण तुम्ही सत्याच्या मार्गामध्ये चालतायत. का? कारण तुम्ही परमेश्वराची आज्ञा पालन करतायत. का? कारण तुम्ही तुमचा उद्धार टिकून ठेवताय. कारण जो तुमच्या प्राणाचा शत्रू आहे, द एनिमी ऑफ युअर सोल, जो शत्रू आहे तुमच्या आपल्या प्राणाचा जो शत्रू आहे, तो हर एक प्रकारे प्रयत्न करेल की आपण आपल्या मार्गातनं मागे पडलो पाहिजे, आपण आपला उत्साह कमी केला पाहिजे, आपण परमेश्वराची वचनं पाळले नाही पाहिजे. म्हणून तो आपल्या अवतीभोवती अशा लोकांना पाठवणार, त्या लोकांच्या संगतीमध्ये राहून आपण पापामध्ये हळूहळू मागे घसरत जाणार आणि आपल्याला समजणार पण नाही. म्हणून मी ही गोष्ट म्हणत आहे की आपण भरपूर लोकांना निराश करणार जेव्हा आपण परमेश्वराची आज्ञा पाळतो. भरपूर मित्र आपले सुटणार, कारण ज्या मार्गामध्ये ते मित्र चालतायत आपण त्या मार्गामध्ये चालू शकत नाही. ज्या दुष्ट मार्गामध्ये ते वाईट लोक जात आहेत आपण त्या मार्गामध्ये जाऊ शकत नाही. आपल्याला आपली वाट बदलायची आहे, आपल्याला आपलं चाल चलन बदलायचं आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये भिऊ नका, वचनामध्ये लिहिलंय. त्या लोकांशी भिऊ नका जे तुमच्या शरीराला मारू शकतात पण तुमच्या आत्म्याला हात लावू शकत नाही. पण त्याचा भय ठेवा जो तुमचा शरीर, जो आपला शरीर आणि जो आपला प्राण दोघांना नरकात टाकण्याचा सामर्थ्य ठेवतो, तो आहे परमेश्वर. कारण वचनामध्ये लिहिलंय भाऊ बहिणींनो, जेव्हा आपण आज्ञा पालन करतो, आपल्या आज्ञा पाळनद्वारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. इट इज गॉड हू वर्क्स इन अस थ्रू आवर ओबिडियन्स. खूप महत्वपूर्ण आहे. फिलिपियन्सचा 1ला अध्याय शेवटचा वचन आपण काढतोय. फिलिपियन्सचा 1ला अध्याय 6वं वचन.
being confident of this, that he who began a good work in you will carry it on to completion until the day of Christ. फिलिपियन्स पहिला अध्याय 6व्या वचनामध्ये लिहिलंय, बी कॉन्फिडेंट. आपला आत्मविश्वास ठेवा, पूर्णपणे विश्वास ठेवा, पूर्णपणे भरोसा ठेवा की तो जो परमेश्वर ज्याने आपल्या हृदयामध्ये एक चांगल्या कार्याची सुरुवात केली आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आपल्या हृदयामध्ये त्याने सुरू केलेल्या कार्याला तो पूर्ण करणार आहे. जर तुम्ही विश्वास करतात, म्हणा मी विश्वास करत आहे की परमेश्वराचं चांगलं कार्य माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे. आपले हात उचला आणि म्हणा, प्रभू मी विश्वास करत आहे की तू माझ्या जीवनामध्ये एक चांगल्या कार्याची सुरुवात केली आहेस आणि तो चांगलं कार्य तू येशू येईपर्यंत माझ्या जीवनामध्ये पूर्ण करणार आहेस. कारण जसं जसं आपण अनुसारतो, जसं जसं आपण वचनाला ग्रहण करतो, जसं जसं वचनाला आपण आपल्या हृदयामध्ये घेतो, तो वचन आपल्या जीवनामध्ये एक बदलाव आणतोय, तो वचन आपल्याला बदलतोय, ती जुनी स्वभाव आपल्या जीवनातून काढतोय, तो नवीन मनुष्य मजबूत होतो आहे. आणि जो जुना मनुष्य आपल्यामध्ये आहे, तो जुना मनुष्य कमजोर होत जातो आणि जो नवीन मनुष्य आहे त्या नवीन मनुष्याला बल येतो. कारण हा नवीन मनुष्य परमेश्वराच्या वचनाने वाढवला गेलेला आहे. हा नवीन मनुष्य परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा आहे. म्हणून विश्वास करा भाऊ बहिणींनो, ज्या या अंतिम दिवसांमध्ये आपण चालतो, उद्धार टिकवणं खूप महत्वाचं आहे. आपला उद्धार टिकून ठेवा, अपने उद्धार को बनाए रखिए. वर्क आउट योर सॉल्वेशन खूप महत्वाचं. परमेश्वरने हमें बचाया है, परमेश्वरने आम्हाला वाचवलंय आणि आपल्याला आता जो वचन सांगतोय त्या वचनानुसार चालायचंय. चालूया त्या वचनावर, निश्चय करूया की मी वचनावर चाल, मी परमेश्वराच्या वचनावर चालणार. जरी मला काही किंमत द्यावी लागली मी देणार. मी परमेश्वराच्या वचनानुसार चालणार. जरी मला भरपूर लोकांचा साथ सोडावा लागला, जरी भरपूर लोकांना भरपूर सवय मला मागे टाकावी लागली, जर भरपूर सवय मला सोडावे लागले, तर भरपूर मित्र मला सोडावे लागले, पण मी माझं लक्ष त्या ख्रिस्ताकडे ठेवणार. मी माझं लक्ष त्या मुकुटकडे ठेवणार. कारण एक ताज आहे जो ताज परमेश्वर देतो त्या लोकांसाठी जे शेवटपर्यंत पोहोचणार आहे. आणि ही परमेश्वराची इच्छा आहे भाऊ बहिणींनो की आपण सगळे जण आपण शेवटपर्यंत पोहोचलो पाहिजे. आपला उद्धार टिकून ठेवूया, आपल्या हृदयाला तयार करूया, आपले हात कोठाते, आपले डोळे बंद करूया, आपले हात उचलूया यावेळेस आणि परमेश्वरला सांगूया, प्रभू मदत कर, अनुग्रह दे. कारण किती पण एक मनुष्य प्रयत्न करणार स्वतःच्या बलाने, स्वतःच्या ताकदीने संभव नाही, त्याच्या आत्म्याने संभव आहे. आणि त्याच्या आत्म्याला संभव देण्यासाठी, त्याच्या आत्म्याला ताकद देण्यासाठी परमेश्वराचं वचन गरजेचं आहे. जसं आपण परमेश्वराच्या वचनाला ग्रहण करतो, तसं आपण परमेश्वराच्या वचनाला स्वीकारतो. आज आपण विश्वास करूया त्या परमेश्वराकडे की प्रभू मी माझा उद्धार टिकवून ठेवणार, मला माझा उद्धार टिकवायचा आहे. म्हणा विश्वासाने आपले हात उचलून की मी माझा उद्धार टिकून ठेवणार. कारण तो उद्धार एक मोल देऊन विकत घेतला आहे. आपला जो उद्धार आहे त्याने किंमत दिली आहे. परमेश्वर येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं शरीर दिलं आहे, त्याने स्वतःचा प्राण दिला आहे आणि त्याने आपला उद्धार आपल्याकडे वचनामध्ये दिले, खंडणी भरून तुम्हाला विकत घेतले गेले आहे. जो मोल त्याने दिला आहे भाऊ बहिणीने, तो मोल आपल्या जीवनामध्ये व्यर्थ गेला नाही पाहिजे. तो मोल आपल्या जीवनामध्ये आपलं लक्ष भटकलं नाही पाहिजे. आज आपण आपलं लक्ष पुन्हा एकदा परमेश्वराकडे केंद्रित करूया. आज आपला फोकस आपण परत एकदा परमेश्वराकडे करूया. अपने पूरे ध्यान को परमेश्वर की ओर लगाते हैं, अपने हाथों को उठाते हैं, जैसे हम परमेश्वर के सामने आते हैं, अपने हृदय को उठाते हैं, अपने हृदय को खोलते हैं, अपने मनों को खोलते हैं और परमेश्वर के पास आते हैं. आपलं हृदय उघडूया भाऊ बहिणींनो आणि आपल्या त्या वधे स्तंभाखाली येऊया आणि आपल्या पापांचा पश्चाताप करूया. जर हो तुम्ही म्हणतायत, हो मी परमेश्वराच्या वचनापासून भटकलो, हो मी एक वेळ माझ्या जीवनामध्ये आली की मी एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे जर तुम्ही तुमच्या उद्धारला गमावला आहे आणि जर आज तुम्ही ऐकता आहे, तर आज परमेश्वर मला सांगतो आहे तुम्हाला सांगण्यासाठी की अजून पण वेळ आहे, वेळ निघून गेली नाहीये. तो उद्धाराचा वरदान आज पण येशू देण्यासाठी तयार आहे. तो उद्धार आज पण देण्यासाठी येशू तयार आहे. आपलं हृदय उघडा, आपलं हृदय उघडा, आपली चूक कबूल करा त्या परमेश्वराकडे, आपले पाप
प्रभूला सांगा की प्रभू मला बदलायचं आहे, प्रभू मी वळत आहे, मी वळत आहे. जसं तुम्ही त्याला सांगणार, पवित्र आत्मा तू प्रवेश करतो आहे या सुंदर वेळामध्ये, या सुंदर वातावरणामध्ये तू प्रवेश करतो आहे. पण तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, कारण हा पवित्र आत्मा आहे. ही अंतिम दिवसाची भविष्यवाणी आहे भाऊ बहिणींनो, की त्या पित्याचं हृदय त्याच्या लेकरांकडे वळणार आहे आणि लेकरांचं हृदय त्या वडिलांकडे वळणार आहे. आणि तो हृदय वळवणारा आत्मा, पवित्र आत्मा या वेळेच्या जागेवर उपस्थित आहे, परमेश्वराने पाठवला आहे. पण जर तुम्ही परमेश्वराच्या राज्यामधून भटकले, जर तुम्ही कुठे मागे पडले तुमच्या विश्वासामध्ये, आज उठा आणि विश्वासाने म्हणा मी उठत आहे आणि मी त्या वधस्तंभाकडे चालत येत आहे. कारण ज्या क्षणेस तुम्ही म्हणतात, शत्रूला तुमच्या मुखातून हे शब्द ऐकायचे आहेत की तुम्ही सगळं काही सोडता आहेत, तुम्ही सगळं काही ठेवता आहेत, पण परमेश्वराकडे जसं तुम्ही उठता आहेत, आज जसं तुम्ही तुमच्या मुखाने कबुली करता आहेत की प्रभू मी उठत आहे, परमेश्वर तुम्हाला आज उठवणार, परमेश्वर आज तुम्हाला उभं करणार, परमेश्वर आज तुम्हाला पुन्हा एकदा उभं करणार. मग जसं तुम्ही वधस्तंभाकडे येतात, जसं तुम्ही ते शब्द बोलणार मी उठत आहे, तुमचा शत्रू थरथर कापतो आहे. ज्या क्षणेस तुम्ही म्हणताय मी उठत आहे, तुमच्या जीवनामध्ये जो कार्य करणारा शत्रू आहे तो थरथर कापतो आहे. येऊया त्या वधस्तंभाकडे, त्या क्रूसकडे. प्रभू दया कर, दया कर, दया कर, दया कर. Have mercy, have mercy, have mercy. Mercy gehra hai pyar tera, mercy gehra hai pyar tera, mercy gehra hai pyar tera, mercy gehra hai pyar tera. आप आइए यीशु के पास, आप आइए उस क्रूस के पास, त्या वधस्तंभाकडे येऊया. आपण येऊया परत एकदा परमेश्वराकडे, येऊया परत आपलं जीवन देऊया परमेश्वराला. प्यार तेरा मुझसे गहरा है, प्यार तेरा तू धन्य है, तू धन्य है, तू सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. तू धन्य है, तू सर्वश्रेष्ठ है. विश्वासाने गाऊया, तेरे जैसा नहीं. हालेलुया, सदा मैं चलू विश्वासाने. जसं आपण हे गीत गातोय म्हणूया, तेरी मर्जी से, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा. एक नूर के समान रहूंगा, तेरी मर्जी से सदा मैं चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा. एक
ठरेल. वचनामध्ये लिहिलंय तो आम्हाला तितकाच परखतो जितका आपल्याला आपल्या अंगामध्ये जितका आपल्या हृदयामध्ये क्षमता आहे. आपल्या सहन करण्याच्या पलीकडे परमेश्वर परीक्षा घेत नाही. जर ज्या परीक्षेतून जर आपण चालतोय, जर आपण सहन करतोय, जर ज्या महत्वाची परीक्षा आपल्या जीवनामध्ये येत आहे, परमेश्वर आपल्यावर भरोसा ठेवतोय की आपल्यामध्ये ती क्षमता आहे त्या परीक्षेतून पुढे जाण्यासाठी. कारण आपल्या परीक्षेच्या शिवाय, आपल्या सहनशक्तीशिवाय परमेश्वर आपल्याला अशी कोणती गोष्ट सहन करायला देणार नाही. आपल्या हृदयाला आपल्या हृदयाला उघडा, आपले हात उचला आपण परमेश्वराची आराधना करतो. कारण जेव्हा आपण आराधना करतो त्याची महिमा प्रकट होते, त्याचं व्यक्तित्व प्रकट होतो आणि त्याचा आमना सामना त्याच्या लोकांसोबत होतो. तसंच आपण आपले हात उचलतो, त्या परमेश्वराकडे वळूया, त्या परमेश्वर जवळ येऊया आणि परमेश्वर सांगूया, प्रभू मी माझं हृदय तुला समर्पण करत आहे. जर तुम्ही तुमचं जीवन येशूला दिलं नाही, जर आज तुम्ही पहिल्यांदा यीशु विषय ऐकता है, अगर आज आप पहली बार यीशु के बारे में सुन रहे हैं, अगर आज पहली बार ये वीडियो आप तक पहुंच रहा है, तो यीशु आपसे प्रेम करता है, परमेश्वर आपसे प्रेम करता है. आप प्रेम में बनाए गए हो, आप प्रेम से रचाए गए हो, प्रेम से आपके जीवन की रचना की गई है. वो खुदा आपसे प्यार करता है, वो आपके दिल से प्यार करता है, वो आपके सांस से प्यार करता है. आपके जीवन में वो खुशियां लाना चाहता है, आपके जीवन को वो बचाना चाहता है. आप अपने दिलों को खोलिए. अगर आप आज पहली बार सुन रहे हैं, अगर आप यीशु के बारे में नहीं जानते हो, तो अपने आंखों को बंद रखिए और सिर्फ कहिए कि यीशु मैं तुझे जानना चाहता हूँ. मेरी आंखों को खोल, मेरे दिल को खोल, मैं तुझे पहचानना चाहता हूँ. और जैसे आप ये प्रार्थना कर रहे हैं, विश्वास से कहिए, क्योंकि वचन में लिखा है जो इंसान अपने मुंह से कबूल करता है और अपने दिल से विश्वास करता है, उसे परमेश्वर उद्धार देता है. और आज आपने सुना होगा उद्धार क्या करता है आपके जीवन में. जैसे आप अपने आंखों को बंद रखते हैं, विश्वास से कहिए, प्रभु यीशु मैं विश्वास करता हूँ कि तू इस धरती पर आया मेरे लिए, मेरे पापों के लिए. तूने उस सूली पर, उस क्रूस पर तूने अपनी जान दी, तूने अपनी जान दी मुझे बचाने के लिए, मुझे पाप के चुंगल से छुड़ाने के लिए, मेरी बीमारियों के लिए, मेरे जीवन में होने वाले हर एक श्राप के लिए तूने उस क्रूस पे तूने अपनी जान दी. यीशु मैं स्वीकारता हूँ, यीशु मैं अपनाता हूँ जो उस क्रूस पर तूने जो कार्य मेरे लिए किया, और अपने पूरे दिल से मैं विश्वास करता हूँ और ये मैं घोषित करता हूँ कि तू केवल तू जिंदा परमेश्वर है, तेरे सिवा कोई नहीं. और मैं अपने सारे लोग जिन्होंने मुझे दुखाया है, जिन्होंने मुझे सताया है, उन्हें मैं क्षमा करता हूँ, उन्हें मैं माफ करता हूँ, उन्हें मैं छोड़ देता हूँ. और मेरे हर एक बुरी आदत मैं तेरे पैरों के तले लाकर छोड़ता हूँ. मेरे हर एक पाप के लिए मैं क्षमा मांगता हूँ. परमेश्वर मुझ पर दया कर. विश्वास करें भाई बहनों, अगर आज हमने ये प्रार्थना की है, परमेश्वर का सबसे बड़ा जो भेट आहे, परमेश्वराचा सर्वात मोठा भेट जो त्याने दिला आहे, तो आज तुम्हाला मिळाला आहे. तो उद्धाराचा भेट तुम्हाला मिळाला आहे आणि आपल्याला तो टिकून ठेवायचा. आपले हात उचलूया, आपले डोळे मिटून घेऊया, जसं आपण आराधना करतोय, जसं आपण आराधना करतोय. Ora shira na 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 namaste. जसं तुम्ही तुमचं हृदय उघडा, आराधना करा.
हात उचलतोय, आराधना करूया. हो आराधना की योग्य प्रवेश करे परम पवित्र स्थानी, प्रवेश करे यीशु रक्तद्वारे. आराधना तुझी करण्या, मी आहे यातर करण्या. प्रवेश करे परम पवित्र स्थानी, प्रवेश करे यीशु रक्तद्वारे. आराधना तुझी करण्या, मी आहे यादर करण्या. आराधना मी करतो, आराधना मी करतो, आराधना मी करतो, आराधना मी करतो. तुझे नाम पवित्र, पवित्र यीशु. तुझे नाम पवित्र, पवित्र यीशु. तुझे नाम पवित्र, पवित्र यीशु. आराधना मी करतो. एक आवाज जो आपण गाऊया. आराधना मी करतो, आराधना मी करतो, आराधना मी करतो. यीशु तू पवित्र, पवित्र तुझे नाम पवित्र, पवित्र जसं तुम्ही तुमचे हात उचलतात, परमेश्वराचा स्वर्ग उघडला आहे या जागेमध्ये आणि परमेश्वराची उपस्थिती भरली आहे.
मुक्त व्हा. जर तुम्ही आजारी आहेत, येशूच्या नावाने आम्ही मागतोय परमेश्वर, हर एक व्यक्ती जो आजारी आहे आम्ही मागतोय यावेळेस परमेश्वर, त्याच्या शरीरामध्ये आम्ही चंगाई बोलतो आहे परमेश्वर, चंगाई बोलतो आहे परमेश्वर. हर एक आजार जो परमेश्वरच्या लोकांना जखडून ठेवतो, त्यांना ग्रस्त ठेवतो, येशू मसीहच्या नावाने हर एक आजार निघून जा परमेश्वराच्या लोकांच्या जीवनापासून. प्रभू तुझा पवित्र हात वाढव, त्यांना चंगाई दे, त्यांना चंगाई दे परमेश्वर. त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत परमेश्वर पूर्ण शरीरामध्ये त्यांच्या हृदयाला चंगाई दे. जखमी हृदय भरे कर परमेश्वरा, हृदयाला भर तुझ्या प्रेमाने. जखमी हृदय भरे कर परमेश्वर, तुझी चंगाई येऊ दे येशू मसीहच्या नावाने. अरे श्रम जो पिढी येणारा आहे, जो लोकांना बंधनामध्ये ठेवतोय, मोकळे व्हा येशू मसीहच्या नावाने, मोकळे व्हा येशू मसीहच्या नावाने. आम्ही घोषित करतो आहे, आम्ही घोषित करतो आहे, हर एक दुष्ट जो तुमच्या जीवनामध्ये कार्य करतोय, परमेश्वराची योजना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पूर्ण होऊ देत नाही. परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करतोय प्रभू, मुक्त कर हर एक व्यक्तीला, की तो मोकळ्यापणाने तुझ्या मार्गामध्ये चालेल, मोकळ्यापणाने तुझी स्तुती करेल, मोकळ्यापणाने तुझी आराधना करेल. या वेळेस परमेश्वरा आम्ही घोषित करतोय, हर एक हृदयाला स्वतंत्रता मिळू दे, हर एक हृदय मोकळं केलं जाऊ दे, हर एक हृदयाचा जडपण निघून जाऊ दे, हर एक डोक्यामध्ये जडपण निघून जाऊ दे, हर एक शरीरामध्ये जडपण निघून जाऊ दे येशू मसीहच्या नावाने, येशू मसीहच्या नावाने. विश्वास करा आणि स्वीकारा, विश्वास करा आणि स्वीकारा. जसं परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करतोय, जोरदार खाली द्या. जसं परमेश्वर स्पर्श करतोय, परमेश्वर स्पर्श करतोय, परमेश्वर स्पर्श करतोय. धन्यवाद येशू. तुझे नाम पवित्र, मासे पवित्र येशू. तुझे नाम पवित्र, पवित्र येशू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू. तुला कोडी कोडी धन्यवाद. सुंदर परमेश्वराची उपस्थिती या जागेमध्ये स्वीकारूया. आता स्वर्गातनं परमेश्वर जो स्पर्श करतो. हो धन्यवाद येशूला, हो धन्यवाद, हो 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 धन्यवाद, हो धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. जसं तुम्ही विश्वासाने हात उचलताय, आपण ही आशीर्वादाची प्रार्थना म्हणा. यहोवा तुझे आशीष करे, यहोवा अपने मुख का प्रकाश तुझ पर चमकाए, यहोवा अनुग्रह करे और यहोवा की शांति हम सबके जीवन में आए. आणि सर्वजण म्हणाले आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आम्ही आशा करतो की आजच्या या वचनाने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उत्साहित केलं असेल.